हा आहे आपल्या रोजच्या जेवणातील भरलं वांग असो वा भरला दोडका, आमटी असो वा फोडणीची खिचडी, सर्वांचा स्वाद वाढवणारा वर्षभराचा काळा मसाला। नमस्कार, भाग्यश्रीज हेल्दी रेसिपीज अँड टिप्स या युट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत। बऱ्याच ठिकाणी सणावाराला म्हणा किंवा गौरी गणपतीच्या नैवेद्यात कांदा लसणाचा वापर करीत नाहीत, म्हणून आपण पूर्ण वर्षभराच्या मसाल्यात कांदा लसूण न वापरता मसाला कांडप मशीन वरून दळून आणल्यानंतर थोड्या 2-3 महिने पुरेल एवढ्या मसाल्यात कांदा लसूण भाजून घरी मिक्सरवर बारीक करून त्यात लागेल तसा मसाला मिक्स करून एकदा फिरून घ्यायचे। अशा प्रकारे आपल्याला ताजा कांदा लसूण मसाला वर्षभर वापरता येतो। इथं आपण अर्धा किलो मिरच्यांचे प्रमाण घेऊन मसाला कसा करायचा हे बघणार। इथे आपण 3 प्रकारच्या मिरच्या वापरून मसाला करणार आहोत। पहिली मिरची आहे संकेश्वरी, काही भागात गुंटूर किंवा तेलपट्टी या नावानेही या मिरच्या मिळतात। आपल्याकडे ह्यातील जी मिरची मिळेल ती घ्यायची आहे, ही चवीला छान असते। दुसरी मिरची आहे काश्मीरी किंवा बेडगी, ह्या मिरचीमुळे मसाल्याला रंग छान येतो। आणि तिसरी मिरची आपल्याला घ्यायची आहे लवंगी मिरचीमुळे आपल्या मसाल्याला तिखटपणा येतो छान। ह्या अशा 3 प्रकारच्या मिरच्या मिळून आपण 500 ग्रॅम मिरच्या घेणार आहोत। ही लवंगी मिरची तिखटासाठी छान असते। ज्यांना हा तिखट पाहिजे असेल मसाला त्यांनी हे याच्या प्रमाण वाढवलं तरी चालेल, पण ही तिखट, कलर आणि टेस्ट असे या 3 मिरच्या घेतल्यामुळे एकदम छान बॅलन्स होतं आणि तिखट आपलं एकदम छान बनतं वर्षाचं। आता आपण इथं कोरडे भाजायचे जे मसाले आहेत ते बघूया। तर इथं आपण घेतलेलं आहे धने, हे 250 ग्रॅम धने घेतलेले आहे, 20 ग्रॅम खसखस घेतली आहे, 10 ग्रॅम बडीशोप घेतली आहे, 100 ग्रॅम जिरे घेतले आहे, 100 ग्रॅम तीळ घेतली आहे आणि इथं 10 ग्रॅम आपण शहा जिरे घेतले आहे। हे आपण सगळे कोरडे भाजून घेणार आहोत। तसेच आपण इथं फोडून घ्यायचे मसाले बघू। हे आपल्याला 10 ग्रॅम सुंठ घेतली आहे, 10 ग्रॅम हळकुंड घेतले आहे, एक मोठं जायफळ घेतलं आहे आणि 5 ग्रॅम हिंग घेतला आहे। हे पण आपण सगळं फोडून घेणार आहोत। फोडून हे आपण तेलामध्ये तळायचं आहे। तसेच आपण आता इथं तमालपत्र घेतलं आहे। हे आपले सगळे कोरडे भाजायचे झाले, हे फोडून तळायचे झाले आणि हे तेलामध्ये भाजायचे मसाले बघणार आहोत। इथं आपण तेजपत्ता घेतला आहे 20 ग्रॅम, तसेच दगडफूल घेतला आहे आपण 10 ग्रॅम, इथं आपण जायपत्री घेतली आहे 10 ग्रॅम, स्टारफूल घेतला आहे 10 ग्रॅम, ही मसाला वेलायची, हिरवी वेलायची घेतली आहे आपण 10 ग्रॅम, इथं मसाला वेलायची आहे, ही मसाला वेलायची पण आपण 10 ग्रॅम घेतली आहे। इथं लवंग घेतलं आहे 10 ग्रॅम, काळी मिरी घेतली आहे 10 ग्रॅम, इथं नाकेश्वर घेतलं आहे 10 ग्रॅम, कबाब चिनी घेतली आहे 10 ग्रॅम आणि त्रिफळा घेतला आहे 10 ग्रॅम। तसंच आपण मेथ्या पण घेतल्या आहे 10 ग्रॅम आणि आपण इथं 150 ग्रॅम खोबरं घेतलं आहे, सुकं खोबरं। आता हे सगळे मसाले फोडून घ्यायचे आहेत आणि सगळे मसाले फोडून निवडून आपण तळायला घेऊ मसाला। आता आपण मसाला भाजायला सुरुवात करू। प्रथम आपण जे कोरडे मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहे ते भाजून घेऊ। सगळ्यात प्रथम आपण जिरे घेणार आहोत। कढई आपण अगोदरच गरम करायला ठेवली होती गॅसवर। सगळे मसाले आपले जिरे चांगले खमंग भाजत आले आहे, छान वास सुटेपर्यंत आपल्याला भाजायचे आहे मंद आचेवर। आता आपण काढून घेऊया। आता आपण टाकणार आहोत शहाजिरे। शहाजिरे हे जिऱ्यांपेक्षा जरासे लहान असतात, हे थोडेसे स्ट्रॉंग असतात। हे पण आपण छान खमंग भाजून घेऊयात। जिरे झाल्यानंतर आपण आता पांढरे तीळ भाजून घेऊ। आता आपण पांढरे तीळ भाजून घेऊया। पांढरे तीळ पण आपल्याला चांगले खमंग भाजून घ्यायचे आहे। तिळात पण कॅल्शियमचे प्रमाण भरपूर असते, यामुळे मसाल्याला पण खमंगपणा येतो। आता आपण थोड्या तेलामध्ये लवंग, त्रिफळा, नाकेश्वर, काळी मिरी आणि कबाब चिनी हे सर्व भाजून घेऊयात।
या सर्व मसाले भाजायला सारखाच वेळ लागतो, म्हणून आपण हे सगळे एकाच वेळेस भाजून घ्यायचे आहे. तेलात भाजून घ्यायचे आहे हे. आता कोरडे भाजायचे मसाले झाले, आपण तेलात भाजून घ्यायचे मसाले बघत आहोत. सगळं खमंग भाजून घेतल्यावर आपण ते काढून घेऊयात मंद आचेवर. आता आपण कढईमध्ये परत थोडं तेल ऍड करून मसाला विलायची भाजून घेऊयात. आपण थोडं तेल ऍड करणार आहोत कढईमध्ये. मसाला विलायची छान तळून घ्यायची आपल्याला ती फुलेपर्यंत, आणि त्याच्यामध्ये स्टार फूल टाकायचं आहे. स्टार फूल आणि मसाला विलायची भाजायला सारखाच वेळ लागतो, त्याच्यामुळे आपण हे दोघं पण एकत्रित भाजून घेणार आहोत. याला चक्री फुलही म्हणतात बऱ्याच ठिकाणी, हे फुलांप्रमाणे असतं. हे पण खमंग भाजून घ्यायचं आहे. हे काढून घेऊ. आता आपण थोडंसं तेल टाकू कढईमध्ये, आणि आपल्याला आता जायपत्री तळून घ्यायची आहे. जायपत्री लगेच तळून होते, त्याचा कलर बदलला, सोनेरी रंग आला की आपण जायपत्री पण काढून घेऊयात. जास्त आपल्याला त्याला काळी होईपर्यंत नाही भाजायची आहे, फक्त ब्राउनिश कलर होईपर्यंत भाजायची आहे. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये मेथी दाणा तळून घेणार आहोत. थोडंसं तेल ऍड केलं आहे कढईमध्ये. आता मेथी दाणा तळून घेऊया. मेथी दाणा पण छान तळून घ्यायचा आहे, म्हणजे त्याचा कडवटपणा उतरत नाही मसाल्यात. खमंग रंग बदलेपर्यंत सोनेरी रंगावर आपल्याला मेथी दाणा छान परतून घ्यायचा आहे. आता ह्यानंतर आपण जे मसाले फोडून घेतले आहेत ते आपण तळून घेणार आहोत. थोड्या जास्त तेलात तळायचे आहे ते. सगळ्यात प्रथम आपण घेणार आहोत खडा हिंग. खडा हिंग चांगला फुलेपर्यंत आपल्याला तळायचा आहे. सगळे मसाले आपल्याला मंद आचेवरच तळायचे आहे. खडा हिंग छान फुलेपर्यंत तळला जातो मंद आचेवर. तळल्यानंतर आपण खडा हिंग काढून घेऊयात. त्याच्यानंतर आपण सुंठ फोडून घेतली आहे, ती तळणार आहोत. सुंठ फोडूनच घ्यायची आहे, म्हणजे ती आतपर्यंत छान तळली जाते. तिचा पण रंग बदलेपर्यंत आणि छान सुवास येईपर्यंत आपल्याला ती छान परतून घ्यायची आहे. सुंठ काढून घेऊ आपण. थोडंसं तेल ऍड करून परतून घ्यायची अजून एकदा. आपण हे सगळं एका परातीमध्ये सगळे मसाले काढून घेत आहोत. आता आपण जायफळ तळून घेऊया. ते पण आपण फोडून घेतलेलं आहे, म्हणजे आतपर्यंत छान तळलं जातं. आपण जायफळ पण काढून घेऊ. आता आपण हळकुंड तळून घेणार आहोत. हळकुंड पण आपण फोडून घेतलेली आहे, म्हणजे ती व्यवस्थित तळली जाते. आपण काढून घेऊयात हळकुंड पण. आता आपण हिरवी वेलायची तळून घेऊ. विलायची टाकल्यानंतर पण ती छान फुलते, ती फुगेपर्यंत तळून घ्यायची आहे आपल्याला. आता आपण तेजपत्ता तळून घेऊ. तेजपान सुद्धा म्हणतात याला बऱ्याच ठिकाणी. हे त्याचे तुकडे करून तळले तरी पण चालतात, म्हणजे पटकन तळून होतात. अशा प्रकारे आपण सगळे तेजपत्ता तळून घेऊ. हे पण छान खरपूस होईपर्यंत, कडक होईपर्यंत तळायचं आहे. हाताने थोडंसं तोडून बघायचं आहे. एक पान तोडलं गेलं की समजायचं की आपलं ते भाजलं गेलं आहे म्हणून पूर्ण व्यवस्थित. असे आपण उरलेले पण तेजपत्ता भाजून घेऊयात.
आता आपण थोडंसं कढईमध्ये परत तेल ऍड करणार आहोत आणि सगळ्यात दगडफूल सगळ्यात शेवटचा मसाला आपण तळून घेणार आहोत तळण्यातला. त्याला काही ठिकाणी पत्थरफूल पण म्हणतात. हे रंगाने काळं असतं. हे पण लगेच तळून होतं. अगदी हलकं असतं हे वजनाला. हे पण आपल्याला छान तेलामध्ये तळून घ्यायचं आहे. आपण हे सर्व मसाले एका परातीत काढून घेतले आहेत. आता आपण धने घेणार आहोत थोड्या तेलावर भाजून. धने चांगले खमंग भाजायचे आहे मंद आचेवर. जास्त तेलाची आवश्यकता नसती धन्याला, पण थोडंसं तेल टाकून आपण छान खमंग त्याला भाजून घेणार आहोत. चांगला सुवास सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. त्याचा रंग सुद्धा थोडासा गोल्डन कलरवर आपल्याला बदलेपर्यंत धने खमंग मंद आचेवर भाजायचे आहे. गॅस आपल्याला मंदच ठेवायचा आहे, कारण मोठा गॅस ठेवला तर आपलं वस्तू वरून जळतात आणि आतून व्यवस्थित खमंग भाजले जात नाही. म्हणून आपण प्रत्येक वस्तू ही बारीक गॅसवरच खमंग भाजून घेणार आहोत. आता आपण खोबरं तळून घेऊयात. खोबऱ्याचे आपण तुकडे करून घेतले आहे, म्हणून आपण थोडेसे तेलात तळणार आहोत ते. तुम्ही जर खोबरं भाजून घेतलं तर तुम्ही सुकं खोबरं भाजलं तरी चालेल, किसून घेतलं असेल तर. जर आपण चिरून घेतलं तर ते आपल्याला तळून घ्यायचं आहे. आता आपण खोबरं मसाल्यासाठीच्या ज्या मिरच्या आहेत त्या शेकून घेऊ. त्याच्यासाठी आपण एक मोठी कढई ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे. सगळ्यात प्रथम मी लवंगी मिरची घेतली आहे, जी आपण तिखटपणासाठी वापरतो ती सुद्धा आपण कढई व्यवस्थित तापल्यानंतर मंद गॅसवरच छान भाजून घ्यायची आहे. थोडंसं तेल टाकल्यामुळे आपल्याला मिरची भाजताना ठसका पण येत नाही आणि खमंग भाजून होते. आता आपण ही काढून घेतली आहे. नंतर आपण बेडगी किंवा काश्मीरी, जी तुमच्याकडे जी असेल ती मिरची आता आपण भाजून घेतो आहे. ती पण आपल्याला खमंग भाजून घ्यायची आहे. मिरची एक तोडून बघायची आहे. अशी थोडीशी कडक झाली की आपण भाजायचं बंद करायचं आहे. तोपर्यंत आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे. आता आपण काश्मीरी मिरची भाजून घेतो आहोत. अशात आपल्या ह्या सगळ्या मिरच्या भाजून झाल्या आहेत. आपण पूर्ण मसाला भाजण्यासाठी 300 ml तेल वापरलं आहे आणि 250 ग्रॅम आपण जाड